येथील साठा घरकुल लाभार्थी विधवा महिलेला वाटप. वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील. अवैध वाहतूक व अवैध साठ्यावर कठोर कारवाई करण्याबाबत तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने पेनबोरी येथे कारवाई दरम्यान पकडण्यात आलेला जवळपास 8 ब्रास साठा घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या विधवा महिलेस व गरजू लाभार्थी यांना वितरित करण्यात आला. सदर साठ्याचे वाटप तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी घरकुल लाभार्थी महिलांनी प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी व गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते. अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी स्पष्ट केले. तसेच कुठेही अवैध वाहतूक किंवा साठा आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ महसूल प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडियन न्यूज 24 चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बातमीला शेअर करा. जाहिरातीसाठी संपर्क करा 98 50 87 18 37 99 23 60 93 87.